श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा आहे आणि जी सेवा आपण केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती देखील मिळत असते, फळसुद्धा मिळत असतं आणि तीच म्हणजे काय तर बघा, गुरुचरित्र पारायण। आता गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला वेळ काळ साध्य होत नाही किंवा काही कारणास्तव आपल्याला ते एवढं मोठं जो ग्रंथ आहे मोठं पारायण करण्यासाठी एवढा वेळ किंवा कालावधी जो शक्य होत नाही, तर आपल्या अडचणींवर आपल्याला कुठली अशी सेवा गुरुचरित्राची करावी की आपल्या अडचणी दूर होत असतात। आणि त्याच पद्धतीने गुरुचरित्राचे जेवढे काही अध्याय आहेत, आता 53 अध्याय गुरुचरित्र असतं, 52 अध्याय जे असतात ते त्याची फलश्रुती किंवा त्याचं जे वर्णन थोडक्यात जे असतं ते 53 अध्यायांमध्ये म्हणजे सारांश दिलेला असतो 53व्या अध्यायामध्ये। जर जे 52 अध्याय जे आहेत गुरुचरित्राचे, तर 52 अध्यायाचा प्रत्येक कामासाठी किंवा प्रत्येक अडचणीसाठी प्रत्येक अध्यायाचा अर्थ खूप वेगवेगळा निघत असतो। आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी या प्रत्येक अध्यायाचा वेगवेगळा अर्थ काढलेला आहे आणि त्यांचा आपण पारायण किंवा मग त्याची आपण साधना करू शकतो, उपासना करू शकतो। आणि त्याच पद्धतीने गुरुचरित्रातील काही ठराविक असे अध्याय जे आहेत ते आपण पठन केल्याने, त्यांची उपासना संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्याला फलप्राप्ती ही मिळत असते। आता गुरुचरित्र पारायण करायला वेळ साध्य होत नाही किंवा मला जमत नाही, तर तुम्ही बघा, ज्या पद्धतीने सांगण्यात येतं की गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा जो अध्याय हा मेरुमणी मानला जातो। असं मान्यता आहे की 14वा आणि 18वा अध्याय पठन केल्याने आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याची पुण्यप्राप्ती मिळत असते। तर तुम्हाला सांगू का, प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या कामासाठी आपण करू शकतो। 14वा अध्याय जो आहे तो आपल्या अडचणी ज्या असतात, सांसारिक अडचणी ज्या असतात त्या दूर होण्यासाठी, आपल्या घरातील अपमृत्यू टळण्यासाठी, आपल्या घरामध्ये पितृदोष जर असेल, पितृदोष हा मिटवण्यासाठी किंवा आपल्या मुलाबाळांना काही अडचणी येत आहेत, खूप काही आपल्या घरात भांडण, क्लेश, कलह या गोष्टी घडत आहेत, जे दुःख जे असतात किंवा कर्ज आहे खूप, ते आपल्याला मार्ग मिळत नाही कर्जातून, किंवा मग केस चालू आहे कोर्टामध्ये, कोर्ट कचेरी किंवा आपल्याला सरकारी नोकरी, या गोष्टी ज्या असतात यासाठी 14वा अध्याय पठन केला जातो। तसेच 18वा अध्याय जो आहे तो लक्ष्मी माता म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी, माता लक्ष्मीचा आपल्या घर स्थिर रूपात वास होण्यासाठी, किंवा आपल्याला म्हणजे खूप काही आपण बघा पैसा कमवत असतो पण तो टिकत नाही, किंवा आपल्या घरात खूप दारिद्र्य आहे, त्या दारिद्र्याचं निवारण होण्यासाठी 18वा अध्याय पठन केला जातो। 39वा अध्याय जो आहे गुरुचरित्राचा त्यामध्ये संतती प्राप्तीसाठी, ज्यांना संतती होत नाही अशा लोकांनी जर 39वा अध्याय पठन केला तर त्यांना संतती प्राप्त होते। त्या अध्यायामध्ये 60 वर्षाच्या महिलेला संतती झालेली आहे असं वर्णन आलेलं आहे, म्हणून तो अध्याय पठन करू शकतो। 9वा अध्याय जो आहे तो गुरुकृपा होण्यासाठी, गुरुबळ ज्यांच्या कुंडलीत कमी आहे त्यांनी 9वा अध्याय पठन करावा। तर प्रत्येक अध्यायाची ही फलश्रुती आहे, तर त्यामुळे तुम्ही कुठलाही अध्याय असू द्या त्या अध्यायाचं तुम्हाला उपासना करायची आहे। आता आपण करत असतो पण काही ठिकाणी चुकीचं पद्धतीने सांगण्यात येतं किंवा करण्यात येतं। आता तुमची पद्धत कशा पद्धतीने तुम्ही करायचं ते मला म्हणायचं नाही, पण एक विश्वास आणि एक जिज्ञासा आपल्यात हवी। आपली सेवा जी असते ती विश्वासाच्या बळावर आपण करायची आहे आणि कशा पद्धतीने अगदी परफेक्ट पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला पठन करायचं आहे। या पद्धतीने तुम्ही पारायण किंवा उपासना केल्याने नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती ही मिळत असते। संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे। संकल्पयुक्त सेवा ही 5 गुरुवारांपर्यंत करायची आहे। दररोज सेवा करायची का की फक्त गुरुवारीच करायची? गुरुवारी किती वेळा पठन करावं किंवा मग दररोज किती वेळा पठन करावं, त्याला नियम काय असतात? जसं गुरुचरित्राला नियम असतात तसेच याला असतात का? हे बरेचसे प्रश्न असतात महिलांना आणि ते प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील। पण या पद्धतीने जर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला तुमची जी इच्छा असते इच्छा प्राप्ती होत असते आणि तसं घडत असतं। म्हणून याची फलश्रुती खूप छान आहे, फळ मिळतं, म्हणून या पद्धतीने करा। आता विषयाला सुरुवात करते। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, गुरुचरित्र जो ग्रंथ असतो हा दिव्य असा ग्रंथ आहे। आपण जर एक अध्याय पठन करणार आहोत किंवा एकाच अध्यायाचा आपण संकल्प करून ती आपण उपासना करणार आहोत, तर तुम्हाला सर्वप्रथम असे जे अध्याय असतात छोट्या स्वरूपात हे तुम्हाला आणावे लागतील। संपूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ असतो तो आपल्याला काढून बसायचा नाही दररोज, हे लक्षात ठेवा। त्यासाठी आपल्याला असे छोटे अध्याय असतात, छोटा ग्रंथ असतो, हा फक्त 14वा अध्यायाचा आहे, हा फक्त 18वा अध्यायाचा आहे, असे मिळत असतात आपल्या केंद्रांमध्ये किंवा कुठेही मिळतील। पूजा भांडारमध्ये तुम्ही असे ग्रंथ आधी घेऊन या, ज्या अध्यायाचा तुम्हाला उपासना करायची आहे तो अध्याय, ठीक आहे।
अजून तुम्हाला सांगेल. त्यानंतर आपण ज्या गुरुवारी आता सुरुवात कधी करावी तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायची आहे. आपण आधी केंद्रात, मठात, मंदिरात जर गेलो तर महाराजांना आपण साकडं घाला, माझ्याकडून अशी इच्छा आहे, ही सेवा मी सुरुवात करणार आहे आणि ही सेवा माझ्याकडून संपन्न करून घ्या, असं महाराजांना आपण एक शब्द सांगायचा आणि आपल्या घरामध्ये आपण गुरुवारच्या दिवशी संकल्प करावा. आता याला गुरुवारी व्रत करावं का तर नाही, उपवास करायचा नाही, हे लक्षात घ्या. हे 5 गुरुवार हे या सेवांचे आहेत. 5 गुरुवार जे स्वामींची केले जातात ते वेगळे. त्यामुळे तुम्ही फक्त त्या दिवशी संकल्प करावा आणि ही सेवा आपल्याला करायची आहे. तर आपण पहिल्या दिवशी संकल्प करावा, आपलं नाव, आपल्या गोत्राचं नाव, आपलं नाव घ्यायचं आहे. आपल्याला जी सेवा करणार आहोत, समजा तुम्हाला 14वा अध्याय पठण करायचं तर आपण म्हणावं संकल्पामध्ये की गुरुचरित्रामधील 14वा अध्याय हा मी पठण करणार आहे. 5 गुरुवारपर्यंत मी सेवा करणार आहे आणि तसेच तुमची जी अडचण असेल, कुठलीही अडचण असू द्या, त्या अडचणीला मार्ग निघण्यासाठी किंवा ती अडचण दूर होण्यासाठी किंवा तुमची इच्छा असेल ही इच्छापूर्तीसाठी मी ही सेवा करत आहे असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे. आणि महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या, तुमच्या बाळाला फलप्राप्ती हवी असेल असं तुम्हाला वाटतं तर नक्कीच ही सेवा करून घ्या. शेवटी तुमची इच्छा, तुमच्या इच्छामध्येच माझी इच्छा राहील असं आपण सांगायचं आहे महाराजांना. आणि आपल्याला जे चांगलं असतं तेच महाराज देत असतात, हे पण लक्षात ठेवायचं. हा संकल्प आपण सकाळी करावा आणि त्यानंतर तुम्हाला पंचोपचार अशी गुरुवारी आपण महाराजांची पूजा करत असतो, त्यामुळे ते काही मी ते सांगत नाही आता. त्यानंतर आपल्याला बघा जो अध्याय असेल आपला, जो कोणता अध्याय तुम्ही करणार आहेत पठण, समजा आता आपल्याला 14वं पठण करायचं आहे तर 14वा अध्याय हा आपण 11 वेळा पठण करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी 11 वेळाच पठण करायचं आहे. आपली नित्यसेवा जी असते, जी नियमितपणे आपण करतो, 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र 1 वेळा म्हटला तरी चालेल. ही नित्याची सेवा सोबत ठेवायची आहे. कारण नित्यसेवा गुरुमाऊली सांगतात आपल्याला, नित्यसेवा जो कोणी करत असतं 11 माळी, 3 अध्याय, स्वामीचरित्र सारामृतमधले नित्याचे 3 अध्याय आणि तारक मंत्र 1 वेळा, ही आपण सेवा केल्याने आपले 99% प्रश्न मिटत असतात. ही सेवा सोबत ठेवून आपल्याला या ग्रंथाचं गुरुवारच्या दिवशी 11 वेळा ह्या एक अध्यायाचं 11 वेळा पठण करायचं आहे. ठीक आहे. आता हे पठण करत असताना तुम्ही म्हणत ताई सकाळी करू का, दुपारी करू का, संध्याकाळी कधी करायचं? तुम्ही सकाळी पूजा वगैरे केली, तुम्हाला वेळ साध्य होत असेल तेव्हा करा. ब्रह्ममुहूर्तावर करता येईल, ब्रह्ममुहूर्तावर करा. तुम्ही करू शकतात, कधीही करू शकतात. 4 वाजेच्या आधी केला तर अतिउत्तम. तुम्हाला सांगेल 4 वाजेच्या आधीच करायचा प्रयत्न करा. कारण आपण बघा गुरुचरित्र वाचन करतो तेव्हा 4 वाजेच्या आधी करत असतो, बरोबर. आता बरेच लोक बोलतील आम्हाला ड्युटीला जायचं आहे, आम्हाला जमणार नाही. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही बघा, आपण काहीतरी मागत असतो देवाजवळ, त्यासाठी आपला सुद्धा पुरेपूर प्रयत्न हवा, आपली सुद्धा धडपड हवी. आपण काय करतोय, आपण कसा वेळ देतोय ते महाराज बघत असतात. त्या अडचणी आपण इथे आणायच्या नाही. तुम्हाला पाहिजे आहे काही तर मग तुम्हाला सेवा आपण तेवढीच करावं लागेल. तर 4च्या आधी करायचा प्रयत्न करा. नाहीच शक्य होत, तुम्हाला खूप अडचणी आहेत तर तुम्ही नंतर करा तरी पण चालेल, पण मी सांगेल 4च्या आधीच करा. कारण 4 नंतर करूच नका. गुरुचरित्र हे पठण करतच नाही 4 नंतर. तर तुम्ही 11 वेळा पठण करायचं आहे. 12 ते 12:30 सेवा करायची नाही. दुपारी 12 ते 12:30 हा भिक्षा मागण्याचा दत्त महाराजांचा वेळ असतो, त्यामुळे त्यावेळी आपण सेवा करायची नाही. आता तुम्हाला समजा नित्यसेवा तुम्ही नंतर करणार आहेत, संध्याकाळी करणार आहेत 11 माळी, 3 अध्याय आणि तारक मंत्र. तर हा अध्याय जेव्हा आपण पठण करत असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ तरी जप आपण घ्यायची आहे. पहिला गुरुवार असेल त्या दिवशी स्वामी स्तवन आधी म्हणावा, 1 वेळा म्हणा तरी चालेल. पहिल्याच दिवशी म्हणायचे स्वामी स्तवन आपण म्हणावं आणि त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप घ्या आणि नंतर अध्याय पठण करायला सुरुवात करायची. गुरुवारीच फक्त 11 वेळा पठण करायचं आहे. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला जो अध्याय असतो तो 1 वेळा पठण करावं, शनिवारी 1 वेळा, रविवारी 1 वेळा, असं दररोज आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. मात्र परत दुसरा गुरुवार आला की आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. असे करत करत आपल्याला 5 गुरुवारांपर्यंत ही सेवा सातत्याने न्यायची आहे. दररोज 1 वेळा पठण करायचं आहे. दररोज आपला टाईम जो असतो सेवेचा एकच वेळ ठेवला तर अतिउत्तम. त्यामुळे एकच वेळा टाईम ठेवून आपण हा पठण करायचा आहे. आता
ही सेवा जी आहे 5 गुरुवारांपर्यंत आपली चालणार आहे. तुम्ही जर मध्ये एखादी गुरुवार आपण बाहेर गावी गेलो किंवा कुठेतरी गेलो, बाहेर गावी आईकडे गेलो किंवा बाहेर गावी गेलो तर माझी सेवा होणार नाही तर काय करू. समजा तुम्ही त्या दिवशी सेवा करता आली की करावी, ज्या ठिकाणी तुम्ही गेलेत त्या ठिकाणी. नाही करता आली तर राहू द्यावी, आणि करता आली तर नक्कीच करा. पण आपण जे गुरुवार काउंट करणार आहोत 5 गुरुवार, त्यामध्ये हा गुरुवार धरला जाणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. मासिक धर्म आलं, सुत्तक आले, तेवढे दिवस सेवा स्किप करायची आणि त्यापुढे कंटिन्यू करायचं. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता ही सेवा करत असताना नियम वगैरे काय पाळायचे, सर्वप्रथम नियम तुम्हाला सांगते बघा. ही सेवा करत असताना तुम्हाला सांगेल, आपल्या देवघरासमोरच बसून ही सेवा तुम्हाला करायची आहे. दुसरं म्हणजे मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. जोपर्यंत तुमचे गुरुवार 5 गुरुवारांपर्यंत ही सेवा पूर्ण होत नाही, संकल्पयुक्त सेवा, तोपर्यंत जो सेवा करत आहे त्यांनी मांसाहार करायचा नाही. खाणारे खात असेल त्यांना खाऊ द्या, तुमची सेवा तुम्ही करा आणि नंतर त्यांना बनवून द्या. तोपर्यंत तुम्ही हात लावायचा नाही. आधी सेवा खूप महत्त्वाची, सेवा करायची आणि नंतर त्यांना बनवून द्या. या पद्धतीने करा. काळं वस्त्र परिधान करू नका. जेव्हा पण आपण जेव्हा पण आपण सेवा करत असतो तेव्हा काळं वस्त्र परिधान करू नका. त्यानंतर परान्न वर्ज्य करायचे, परान्न घेऊ नका, शक्य झालं तर घेऊच नका असं सांगेल तुम्हाला. आणि त्यानंतर बघा, आपण हे 5 गुरुवार होतात तोपर्यंत आपलं सेवा खूप महत्त्वाची आहे. जी नित्यसेवा आहे ही क्रमशः आपल्याला चालू ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल 5 गुरुवार झाल्यानंतर याचं 5व्या गुरुवारी छोटंसं असं उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन कसं करावं बरं, तर उद्यापन करत असताना जी काही सेवा असेल ती महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. तुम्हाला शक्य झालं तर गरिबांना दान धर्म करा, मंदिरात दान धर्म करा तरीसुद्धा चालेल. महाराजांना गोडाचा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता बघा, आपण वाचन करत असताना आपण जे वाचन करणार आहोत तर वाचन हे जरा मोठ्या आवाजात, म्हणजे आपल्या घरातील लोकांच्या कानावर जाईल अशा पद्धतीने किंवा आपल्याला ऐकायला येईल अशा स्वरूपात आपण करावं. तसंच तुम्हाला सांगेल बघा, आपण वाचन करत असतो त्यामध्ये खंड पडू देऊ नका. दररोजची जी एक अध्याय आपण जो अध्याय आहे तो एक वेळा आपल्याला पठण करायचाच आहे, तर खंड पडू देऊ नका असं सांगेल. आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा दीप प्रज्वलित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. धूपदीप दाखवायचा आहे. सकाळी संध्याकाळी गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची आरती आपण करायची आहे. या पद्धतीने करा. तर बघा, तुमची कार्यसिद्धी झाली. हा अध्याय पठण करत असताना जर तुमची कार्यसिद्धी झाली, 5 गुरुवार व्हायच्या आधी तुमची इच्छा पूर्ण झाली, तर मात्र जी आपण संकल्पमध्ये बोललेलो आहोत त्या पद्धतीने आपल्याला संकल्पयुक्त सेवा आहे म्हणून पूर्ण संकल्प होतो. जेवढी सेवा आपण सांगितलेली आहे तेवढी पूर्णत्वाला जाऊ द्यायची आहे. 5 पूर्ण गुरुवार होतात तोपर्यंत ही सेवा चालू ठेवायची. अशा पद्धतीने तुम्हाला करायची. तर अगदी छान अशी सुंदर अशी सेवा आहे दत्त महाराजांची. नक्कीच तुम्ही सुरुवात करू शकतात. आता स्वामींची पुण्यतिथी सुद्धा येणार आहे, तेव्हापासून करा, कधीपासून करा, कुठलाही गुरुवार घ्या. प्रत्येक गुरुवार, प्रत्येक वार हा शुभ असतो. आपल्या मनातला भाव खूप महत्त्वाचा असतो. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. म्हणून तुम्हाला सांगेल, तुमचं मनातला भाव शुद्ध ठेवून महाराजांची सेवा सुरुवात करा. अडचणी खूप येतील, त्या अडचणींना बाजूला ठेवा, आपली सेवा करत राहा एवढंच सांगेल. चला मग, सांगितलेली सेवा खूप महत्त्वाची होती. नक्कीच तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही प्रत्येक अध्यायाचं फलश्रुती बघून ही सेवा करू शकता. तुम्हाला जर फलश्रुती माहिती नसेल, कोणत्या अध्यायाची काय फलश्रुती आहे, तर नक्कीच तुम्हाला सांगेल. तसं मला कमेंट्स करून सांगा, तुम्हाला नक्कीच तो एक व्हिडिओ बनवून टाकेल मी. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.